नशिबाची साथ लाभली, कारण क्रिकेटमध्ये नेहमी नशीब जरुरी आहे. याच दरम्यान आज जयवंतदादा आलेले आहेत, तर एक अनाउन्समेंट करू इच्छितो, आपल्या सर्वांना माहिती देऊ इच्छितो. नेहमीच या ठिकाणी रोनकची चर्चा होते. रोनकने करावे गावच्या क्रिकेटसाठी दिलेले योगदान, मागच्या स्पर्धांमध्ये झलकवलेलं अर्धशतक, मात्र रोनकचं सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिशिएशन या ठिकाणी रोनकला युथ पार्लिमेंट 2025, विकसित भारत 2047 मेंबर ऑफ पार्लिमेंट त्याच्या कॉलेज करता, मग DC रुपारेल कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या कॉलेजच्या त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यानंतर रोनकला मेंबर ऑफ पार्लिमेंट हे एक सर्टिफिकेट मिळालं होतं. जयवंतदादा बरोबर बोलतो मी, त्याचा उल्लेख देखील आपल्यापर्यंत करावा. याच दरम्यान आमचे गुरुवर्य, माझे गुरुवर्य, खऱ्या अर्थाने आदरणीय PK दादा पाटील यांचं देखील शुभ आगमन होताना आपण पाहताय. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं, प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचं, लेजंड खेळाडूंचं या ठिकाणी करूया शब्द सुमनांनी स्वागत आणि जाऊया करावी क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2026 च्या मेगा फायनल मध्ये, मेगा इव्हेंट मध्ये. पहिल्याच बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनच्या बाहेर 30 यार्ड मध्ये आहेत फिल्डिंगच्या मर्यादा आणि हा चौकार गाठतो. या दरम्यान MH43 चे आणि प्रत्येक षटकाराकरता देखील कॅश पारितोषिक 2000 रुपये. चला ऑफर आहे, मिथलेश वॉरियर्सच्या खेळाडूसाठी ऑफर आहे. विकेटसाठी 1000 आणि फलंदाजीसाठी आले तर फलंदाजी करताना षटकारासाठी 2000 असतील. यस, पैशांची बरसात होताना आपण पाहत आहे, कारण स्थानिक क्रिकेट आहे. वारंवार अमर देखील उल्लेख करतो या क्रिकेटबद्दल. एक महत्वाचं क्रिकेट, महत्वपूर्ण क्रिकेट, करावे गावच्या भवितव्याचं क्रिकेट. संकेत आवाज वाढवू का? ओके, महोत्सव चालू आहे, आवाज वाढवा. एका बाजूला DJ पण लावा, काय फरक पडतो. आज रविवार आहे, आज आहे काल्याचा दिवस, आज आहे आपल्या खंडोबाचा दिवस. नाचा, मजा करा, एन्जॉय करा. संकेत तांडेल वाढवा, वाढवा, आवाज वाढवा. थोडस स्पीकर त्या बाजूला टर्न करा ना. हा स्पीकर कैलास, हा स्पीकर थोडा प्रेक्षकांच्या बाजूला, उजव्या बाजूला टर्न करा, त्या बाजूला आवाज येत नाही. यस, पुन्हा एकदा धनेश ऑन टू द स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय. साई पाटील याची गुणवत्तापूर्ण गोलंदाजी पाहायला मिळेल. साईकडे आहे वेगळं टॅलेंट. हो, यॉर्कर डिलिव्हरी, त्याला पंच किला, चेंडू येतोय पुन्हा एकदा त्याच क्षेत्राकडे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मिड ऑफ, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये रोनक धावला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. बघा, साईचा वारंवार मी का उल्लेख करतो अमर, साईने ॲज अ गोलंदाजीच्या बलावर आहे ना अनेक स्पर्धांमध्ये करावे गावाला एका वेगळ्या उंचीवर अनेक स्पर्धा जिंकून दिल्या. साईच्या गोलंदाजी ॲक्शन जर पाहिली ना, रोहा पेन तालुक्याचा हा आपला आगरी कोली समाजाचा सुपुत्र करावे गावामध्ये वास्तव्याला आला, त्याच्यानंतर PK पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला. हो, सफल झाल्यानंतर कार्पेट लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळते. कव्हर पॉइंट आणि गलीची ती भेदली गॅप आणि अजून एक कार्पेट रूपी शॉट, हा चौकार. ही कलात्मकता आहे मिस्टर धनेश याची देखील. कॅप्टन आहे, लीडर आहे, त्याला लीड करायचं आहे आणि स्वतःच्या मनामध्ये देखील एक आत्मविश्वास द्यायचा आहे मिस्टर धनेशला. हा चौकार अप्रतिम स्ट्रोक, आधुनिक क्रिकेटचा एक आधुनिक स्ट्रोक मी म्हणेन. धावसंख्या स्कोर कार्डवर 10 या आकड्यावर 10 लॉस ऑफ 0 विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय चांगला आणि आत्मविश्वास देणारा आकडा आहे, कारण P1चं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा साई, ज्वेल ऑफ नवी मुंबईचा एंड. हो, सफल झाल्यानंतर कनेक्टिव्हिटी चांगली आहे, मात्र उंची गाठली आहे आणि लॉंग ऑन डीप मिड विकेट रिजन मध्ये टिपला जातोय झेल. पहिलं विकेट इन टू द डगआउट मध्ये, पहिल्या विकेटची केलेली उचल बांगडी, हकालपट्टी आणि चले जाऊचा इशारा. पहिलं विकेट इन टू द पॅव्हेलियन बॉक्स कडे. धनेश बाद. ₹1000 कॅश पारितोषिक लागू झालेल्या बॉलरला देखील.
यस, अनेक रोख रकमेची पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा अजूनही खेळ चालू आहे. P1चं षटक संतुलित असं षटक आहे. 10चा आकडा, 5 चेंडू डिलिव्हर इन पिच केल्यात, 1 विकेट मिळवलाय. साईने देखील अजूनपर्यंत बॅलन्सिंग क्रिकेट पाहायला मिळतंय या मेगा फायनलमध्ये. साईचा वारंवार उल्लेख केला अमर, कारण करावे गावच्या प्रत्येक स्पर्धा करता इंटरनेटची सेवा त्याच्या टूनेट कंपनीच्या माध्यमातून. टूनेट खूप मोठी कंपनी आहे. 18 सिटीजमध्ये ते पसरलेलं आहे. अमर, आपण देखील इंटरनेटच्या सेवामध्ये व्यावसायिक आहात नेरूळ आणि सारसोले परिसरामध्ये. आणि खऱ्या अर्थाने साई पाटीलचं एक वेगळं योगदान, विशेष योगदान, आणि त्याचा मी वारंवार उल्लेख केला. टूनेट कंपनीच्या माध्यमातून ही सेवा पुरवण्याचं काम आणि फायबर रिफ्लेक्स देण्याचं काम नेहमीच करतो साई पाटील. आवाज येतोय का प्रेक्षकांना? सीमारेषेलगत आवाज येतोय? वाढवा आवाज. ते साऊंड आता फोडा. वाढवा आवाज. हरदेव, काय या साईडला टर्न कर थोडे. यस, पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. एका बाजूला आपण पाहताय नवीन बॅटर आलाय, मिस्टर निलेश राम म्हात्रे. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचं मानकरी. ते पारितोषिक देखील अजूनही प्रेझेंट करणं बाकी आहे निलेश राम म्हात्रे याच्याकरता. या स्पर्धेचा बॅकबॉन आहे मी म्हणेन. निलेश म्हात्रे असेल, निलेश मडवी असेल, मुन्ना असेल, घेतलेली मेहनत. आणि एका बाजूला साई. बघूया गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओहो, सफल झाल्यानंतर हलकासा फ्लिक ऑफ द रिस्क असा हा फटका पाहायला मिळाला. लॉंग लेग, शॉर्ट फाईन लेग, लॉंग लेगच्या दिशेने जातोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. या 2 धावसंख्येने धावसंख्या स्कोअर कार्डवर 12 या आकड्यावर 12 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. P1च्या षटकामध्ये संघर्ष चालू आहे. संघर्षाचा क्रिकेट त्या खेळपट्टीवर आपण पाहताय. 12 आकडा आहे. आकडा सन्मानपूर्वक आहे. एका बाजूला आपण पाहताय फिल्डिंग रिस्ट्रिक्शन सजलेले आहे. बॅक ऑफ द यष्ट्यांच्या मागे पूर्णपणे तो झोन पॅक केलेला आहे. मी म्हणेन डीप मिड विकेट रिझनमध्ये स्वतः रौनक या ठिकाणी आणि लॉंग ऑफ रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक P1च्या षटकामध्ये. हो, यॉर्कर डिलिव्हरी मात्र दिशा चुकली, भरकटली. लेगस्टिकच्या बाहेर डिलिव्हरी इन पिच झाल्यानंतर हा व्हाईट बॉल एक्स्ट्राज ऍड होईल. एक्स्ट्राचं खातं खोललं जातं 1 या आकड्याने आणि धावसंख्या ऍड होईल 1 या आकड्याने. 13 या आकड्यावर 13 लॉस ऑफ 1 विकेट. साई ऑन टू द गोलंदाजीच्या ट्रॅकवर. हो, सफल झाल्यानंतर आता मात्र अडवू शकत नाही. फ्लिक केला आणि हा गेला. व्हाईट बॉल. यस, व्हाईट बॉल. 4+1. ओहो, गती होती. साईच्या ऍक्शन कडे बघताना असं वाटतंय की 4 ते 5 पावलांचा स्टार्ट सोहेल पाहायला मिळतोय. साहिल याचा देखील मात्र आपल्या खांद्याचा वापर करतोय आणि या खांद्याच्या वापराने हा यॉर्कर डिलिव्हरी थोडासा दिशा भरकटली. यष्टक्षला कलेक्ट करता आला नाही, बॅकअपला कलेक्ट करता आला नाही आणि या 5 धावा मिळतील बोनसच्या रूपानं. 5 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 18 या आकड्यावर. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. क्षणाक्षणाला बदलणारा गेम आहे हा क्रिकेट. आता काय घडलं? बॅटचा लीडिंग एज आणि बॅक टू द यष्ट्यांच्या मागे ड्राईव्ह मारली या 40+ खेळाडूने आणि खऱ्या अर्थाने परिपक्वता दाखवली, अनुभव दाखवला मिस्टर प्रसाद भोईर यांनी देखील आणि पाठवलाय निलेश राम म्हात्रे याला बॅक टू द डगआउट मध्ये. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालं अमर. निश्चितच आता मात्र 1000 रुपये लागू झालेत. म्हणजे या षटकात 2000 रुपये गवळत साई पाटीलने. पहिला विकेट फलंदाज बाद केला होता धनेश भोईरला आणि आत्ताच्या मात्र शेवटच्या चेंडूवरती एक अजून बळी. प्रत्येक विकेटसाठी शेखरदादा तांडेले यांच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाजाला 1000 रुपयाची संधी आहे आणि साई पाटीलने 2 विकेट मिळवली आहेत. अशा 2000 रुपयाची कमाई झाली आहे. आपण बघताय, आपण अनुभवताय मित्रांनो, करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2026 पर्व 18 मध्ये ही अंतिमची भैरवी अंतिमची लढत. आणि ह्या अंतिमच्या लढतीमध्ये कुठेतरी दोन्ही संघ एकमेकांची जबरदस्त लढत देताना बघायला मिळतात. पहिल्याच षटकात एक ड्रामा बघायला मिळाला. यस राकेश. आता आवाज दाबला जाईल या डीजेच्या माध्यमातून. आपला आवाज दाबला जाईल. या मैदानावर अनेक वेळा अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं.
आपण पाहतोय या ठिकाणी मिस्टर राजेश भोईर धारावी गावचा लेजेंड. आवाज पोहोचतोय का आमचा राजेश भोईर यांच्याकडे? आपला आवाज जर येत असेल, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. बघा टेक्नॉलॉजी कशी आहे या प्रेक्षक वाहिनीची. प्रेक्षकांची क्षणचित्रे टिपली जात आहेत, त्यांचे हावभाव टिपले जात आहेत आणि आदरणीय राजेश भोईर यांना विनंती असेल, लेजंड आहे, क्रिकेट करता खूप संघर्ष केलाय, खूप काही दिलंय धारावी आणि पोटी प्लस क्रिकेट करता देखील. त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. सर, पहिल्या षटकाचा संपलाय खेळ. धावसंख्या 18 आणि 2 विकेट. इट्स अ बॅलन्सिंग क्रिकेट म्हणता येणार नाही, कारण पहिल्या षटकामध्ये 18 स्कोर कार्डवर आहेत. जरी 2 विकेट गेले तरी देखील एक चांगल्या धाव संख्येकडे वाटचाल असेल. बघा राजेश भोईर सर या ठिकाणी आमच्या या कॉम्बॉक्सकडे येताना पाहतो व्यासपीठाकडे. हो, सफल झाल्यानंतर रोनक आलाय. करावी गावच्या या नव्या युगातील नव्या क्रिकेटचा चमचमाता तारा, ज्याने गोलंदाजीच्या बलावर आपला परफॉर्मन्स दाखवला काही वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर ऑलराऊंडर, पूर्ण खेळ बदलला, चांगला सराव केला, चांगलं शिक्षण घेतोय तो. त्याच्या कॉलेजच्या माध्यमातून एज्युकेशन फील्डमध्ये त्याला प्रगती करायची आहे आणि याच दरम्यान राजेश भोईर यांचं शुभ आगमन. हो, सफल झाल्यानंतर खोलवर टप्पा. कसं पायचीची अपील आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि धावसंख्या ऍड होईल टीम टोटलमध्ये 19 आकड्यावर. 19 धावांचा धावफलक. रोनक आलाय. रोनकचे वडील जयवंत तांडेल दादा या ठिकाणी सामना पाहता आहेत. बघा प्रेक्षकांकडे देखील कॅमेरा टर्न होतोय ना, मग प्रेक्षकां एन्जॉय करतात ना, ती देखील क्षणचित्रे टिपली जात आहे. ही आहे करावे गावच्या क्रिकेटची रंगत, मजा. अमर, काय सांगशील एकंदरीत आणि पुढचं विश्लेषण? निश्चितच आता मात्र प्रेक्षकांची लयलूड गर्दी बघायला मिळते. रोनक तांडेल ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. करावे गणपती मंदिर एंडकडून गोलंदाजी करत असताना वरच साठी हा चेंडू कोलवाल टप्प्याचा चेंडू. अजून एक चांगला चेंडू हाताळलाय. मागच्या सामन्यात जे षटक फेकलं होतं त्याच पावलांवरती पाऊल ठेवून आता कुठं सुरुवात केली आहे. मागचं अप्रतिम षटक फेकलं होतं, निर्धाव षटक फेकण्यात यश मिळालं होतं मागच्या सामन्यामध्ये, तशीच काय सुरुवात झाली. आता मात्र 3 चेंडू टाकून झालेत आणि हा चेंडू कनेक्ट केलाय. वरद 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 याची ताकद बघायला मिळते. 8 अनदर 6 ऑफ दिस टुर्नामेंट. काय फटका खेळलाय. कुठेतरी रोनक तांडेल सारख्या गोलंदाजाला मात्र धारेवरती धरला आणि धारेवरती धरत असताना काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये एक तोडवलेला हा उत्तुंग षटकार आपण अनुभवला. धावसंख्या मात्र चांगली दर्जेदार पुढे जाताना बघायला मिळते. पहिल्या षटकात धावसंख्या होती 18, आता मात्र कुठेतरी 7 धावेने स्कोर पुढे गेलाय. या षटकामध्ये 25 झाल्यात. 25 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाज बाद झाल्यात. अंतिमच्या लढतीमध्ये जर धावा जास्त झाल्या तर डोई जड होतील मिथलेश वॉरियर संघाला, कारण मिथलेश वॉरियर संघ म्हटला तर त्यांची राखेत जमेची बाजू आहे त्यांची गोलंदाजी. त्यांच्याकडे असलेला धारदार गोलंदाज रोनक आहे, साई पाटील आहे. करावी इलेव्हनला रिप्रेझेंट करणारे 2 गोलंदाज. त्याच्यानंतर समीर भुईर, त्याच्याकडचा क्लास, त्याच्याकडचा दर्जा तो 40 प्लस मध्ये अजूनपर्यंत दाखवतोय. त्याच्यानंतर 2 गोलंदाज असतील प्रणित आणि स्वतः मिथिलेश. आणि हा चेंडू आता मात्र कमबॅक केलाय. त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला दर्जा, त्याच्याकडे असलेला मॅचचं टेम्परमेंट त्यांनी ह्या चेंडूवरती दाखवलाय. कुठेतरी कमबॅक केलाय. एक षटकार खाल्ल्यानंतर डॉट बॉलची सांगता बघायला मिळते. धावसंख्या 25 वरती स्थगित. सीमित खुंटीत 5 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू करावे गणपती मंदिर एंडकडून चेंडू डिलिव्हर करत असताना या स्पर्धेतील ह्याचा शेवटचा चेंडू आणि हा चेंडू आता मात्र पूल केलाय. चेंडू हवेत आहे. जेल खाली क्षेत्ररक्षक प्रणित तांडेल याचं सेफ हँड्स बघायला मिळत आहेत. झेल घेत असताना क्षेत्ररक्षकाने एक गोष्ट आवर्जून करायची असते. चेंडूवरती त्यांनी कायम राखली पाहिजे. नजर कायम ठेवत असताना कुठेतरी बॉडी बॅलन्स चांगलं ठेवलं पाहिजे आणि बॉडी बॅलन्स चांगलं ठेवत असताना कुठेतरी सेफ हँड्स दाखवणं गरजेचं आहे आणि कुठेतरी सेफ हँड्स दाखवले गेलेत. अजून एक फलंदाज बाद झालाय. अजून एक 1000 रुपये कमवले गेलेत आणि 1000 रुपये पुरस्कृत केलेत मिथिलेशचे वडील शेखरदादा तांडेल यांच्या माध्यमातून. चला कुठेतरी आता मात्र 2 षटकांची सांगता झाली आहे. 2 षटकांची सांगतानंतर धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय 25 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड
फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. मित्रांनो, आपण अनुभवताय, आपण बघताय करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीगचा हा थरार, जबरदस्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये अंतिमची लढत आपण अनुभवताय. कुठेतरी करावगावचं इंटर क्रिकेट अनुभवताय आणि ही लढत क्रिकेटचा आणि क्रिकेटचा जल्लोष उत्साह साजरा करत असताना करावगाव बघायला मिळतोय. क्रिकेट आमच्यासाठी खास आहे. आमच्यासाठी क्रिकेट म्हणजे केवळ खेळ नाहीये, तो श्वास आहे. आमच्यासाठी क्रिकेट म्हणजे केवळ खेळ नाहीये, तो श्वास आहे. करावगावच्या मातीतील प्रत्येक खेळाडू इथे खास आहे. आई एकविरीची साथ आणि खंडोबाचा तो दरारा. विजयाच्या आनंदाने आज कुठला संघ करेल हा सण साजरा, बघूया. हे बघणं कुठंच इंटरेस्टिंग असेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय समीर भुईर, हा देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे. नेहरू ज्वेल यांकडून गोलंदाजी करत असताना सज्ज झाला. त्याच्या समोर गोलंदाजाचा कर्दनकाळ निलेश मडवी. हा चेंडू टॅप केलाय. अंडरआर्म क्रिकेटचा फटका बघायला मिळतोय. कुठेतरी एक्स्ट्रा कव्हर मध्ये नितेश भोईर याने मात्र साजस सोपस क्षेत्ररक्षण केलंय. नितेश भोईरचं देखील कौतुक असेल. आपण कुठं बघितलं होतं नितेशला खेळताना? नितेशला केपीएल मध्ये बघितलं का? कित्येक पर्वात नाही बघितलं. या केसीसीएलच्या पर्वामध्ये आपण नितेशला बघतोय आणि त्याचं पूर्ण श्रेय जातोय केसीसीएलच्या ह्या कमिटीला, कारण त्यांनी 12 संघांची ही उपाययोजना राबवत असताना कुठेतरी प्रत्येक खेळाडूला इथं संधी मिळते आणि त्याचं श्रेय सर्व ह्या कमिटीला जात आहे. यस राकेश. यस अमर, चांगला उल्लेख केला, कारण अनेक वर्षांनंतर आम्हाला देखील खेळण्याची संधी मिळाली ऑन फील्डवर. हट्ट हाच होता की सर्व समालोचक हे या ऑक्शन प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाले पाहिजे. चांगला उल्लेख केला अमरने करावे गावच्या क्रिकेटचा, करावे गावची क्रिकेटची परंपरा, कारण लेजंड खेळाडू आपल्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला बसलेले आहेत. शफल झाल्यानंतर हा डॉट बॉल. समीर भोईर यांचं मी कौतुक करेन. गावदेवी संघाच्या वतीनं खेळताना करावे एक्सप्रेस हे नाव आहे आणि समर्पित सेवा, फायर ब्रिगेड अत्यावश्यक सेवेमध्ये आणि शौर्य पदक विजेता असा आहे. बरोबर हरदेव? रायगड जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना आणि त्या ठिकाणी त्यांनी डेडिकेट केलेली ती समर्पित सेवा होती. समीर भाऊ भोईर, पुन्हा एकदा समीर. 12चा एंड आहे. सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी. आता मात्र शफल झाल्यानंतर ज्याचा मी उल्लेख केला, टप्पा चांगला आहे गुडलेन स्पॉटवरील. अजूनही मला वाटतं बॅटर हर्षद मडवीला सूर सापडत नाही. हर्षदचा कॉन्फिडन्स थोडासा लो आहे, तर मागच्या सामन्यामध्ये यष्ट्यांच्या मागे सोडलेला एक झेल, त्याच्यानंतर थोडा बॅटिंग झोनमध्ये परिपक्वता दाखवावी लागेल. हर्षलकडे आहे गुणवत्ता, कारण तो आहे लेफ्टी बॅटर. स्वतःवर आत्मविश्वास दाखवावा लागेल. ओहो, सफल झाल्यानंतर चेंडू हवेमध्ये आणि झेल सुटला गेला. अंतिमच्या क्षणी हा झेल सुटला आणि एक धाव कंप्लीट. या एक धावेनं धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट मित्रांनो. प्रत्येक क्षणाला मुवमेंट बदलते, प्रत्येक क्षणाला आकडा बदलता. जसं अमर शेअर मार्केट असतो ना, शेअर मार्केट तो प्रत्येक सेकंदाला बदलत असतो. या भारतीय शेअर मार्केटमध्ये आता मात्र शेअर मार्केट त्या युद्धामुळे गडबडलेला आहे. हे दिवस येणारे खूप कठीण आहेत मित्रांनो. धावसंख्या 27 या आकड्यावर समीर भोईर यांचं कौतुक करावं लागेल. सातत्यपूर्ण अचूक टप्प्यावर केलेली ही अचूक गोलंदाजी आणि सरावपूर्ण गोलंदाजी, क्लास दर्जा, अनुभव या क्रिकेटचा दाखवतोय समीर भोईर. एका बाजूला आता मात्र निलेश. ओहो, सफल झाल्यानंतर हाय पॅडवर आदलला चेंडू. चेंडूने दिशा परिवर्तित केली. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. या एक धावसंख्येनं धावसंख्या ऍड होईल. एक धाव टीम टोटल मध्ये. लेग बाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 28 या आकड्यावर 28 धावांचं हे धावफलक. शेवटचा चेंडू काय डिलिव्हर केला ही गोलंदाजी. तब्बल 3 धावा दिल्यात. 5 चेंडू डिलिव्हर इन पिच केलाय. अचूक टप्पा त्या खेळपट्टीचा, कारण सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंग सेशनमध्ये सकाळी 7 ते 8 समीर भोईर या मैदानावर या खेळपट्टीवर सराव करतात. 40+ क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा समीर. ज्वेलचा एंड आहे. बघूया कशा प्रकारे फिनिशिंग टच देईल आपल्या वैयक्तिक गोलंदाजीचा. हो, सुरेख चेंडू. मात्र दिशा हलकासा इनस्विंगर झाला की काय डाव्या हाताच्या बॅटरला आणि त्याच्यामुळे हा व्हाईट बॉल दर्शवला जातोय आणि धावसंख्या ऍड होईल टीम टोटल मध्ये 1ने. धावसंख्या धावफलकावर 29 या आकड्यावर. 29 धावांचं धावफलक. अजूनही कंट्रोल आहे पहिल्या इनिंग मध्ये. अजूनही आपण पाहताय एक चांगल्या धावसंख्येची वाटचाल तर असेल, कारण 5 षटकांची लढत आहे आणि त्याच्यामुळे अजून तरी समीर भोईर यांची दर्जेदार गोलंदाजी.
हो, सफल झाल्यानंतर कनेक्टिव्हिटी आहे, मात्र चेंडू हवेमध्ये, संधी आहे आणि झेल टिपतोय. कोण टिपतोय? करावी गावचा सर्वोत्तम सर्वोत्तम फिल्डर मिस्टर रोनक तांडेल. रनिंग झेल, नियंत्रण पूर्ण, शरीराचा वेध घेतला आणि शरीर बॅलन्सिंग केलं आणि आपल्या नजरा रोखून धरल्या त्या चेंडूवर आणि अजून एक अप्रतिम झेल, अजून एक विकेट इन टू द डगआउट मध्ये. 29 आकड्यावर चौथ्या विकेटचं पतन. विपुल तांडेल क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघामधील विपुल तांडेलला सुवर्ण संधी आहे. जर झेल पकडला तर करणकडून 500 रुपये, ऋषीकडून 500 रुपये आणि भाऊकडून 500 रुपये, 1,500 रुपये एक कॅच पकडला तर. विपुल तांडेल नेव्ही मॅन. येस, चांगला उल्लेख केला. विपुल तांडेल देखील खेळतोय. 1,000 रुपये तर मिळाले आहेत या झेल करता. सर्व आकडे लिहून ठेवा. बॉलरला विकेटला 1,000 रुपये, कारण शेखर दादा आलेत म्हणजे पैशांची बरसात आहे. मला अजूनही आठवते ती नाईटची स्पर्धा, अमर. रोख रुपये 5 लाख, रोख रुपये 2.5 लाख ती स्पर्धा, प्रतियोगिता काही वर्षांपूर्वी, आणि करावे गावची एकमेव नाईटची क्रिकेट प्रतियोगिता. त्याचं आयोजन कमिटी होती मी म्हणेन, आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपलं योगदान आपण पाहिलेलं आहे. मात्र आता आकड्यांचा खेळ कसा बदललाय बघा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29, 29 धावांचा धावफलक आणि 4 विकेट डगआउटमध्ये आपण पाहताय. संघर्षपूर्ण क्रिकेट अजूनपर्यंत, 50-50 क्रिकेट अजूनपर्यंत, बॅलन्सिंग क्रिकेट, आणि चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी आलाय. मिथिलेश बघा, मिथिलेश आणि द्रोणचा मी का उल्लेख करतो? करावे गावच्या भवितव्याचा क्रिकेट यांच्या अवतीभवती असेल. दोन्ही चांगले ऑलराऊंडर कॅटेगरी आहे, लेदर बॉल क्रिकेट खेळतात, आणि आलाय आमचा कॅप्टन मिस्टर मिथिलेश. अमर, निश्चितच बॉलिंग ट्रॅकवर नवीन नौका गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. 5 बॉल फर्स्ट विकेट. मिथिलेश आणि रोनकचं कॉम्बिनेशन बघायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती 1,000 रुपयाची कमाई झाली आहे. आपल्या वडिलांनी पारितोषिक ठेवलाय आणि मुलगा ते स्वीकारताना बघायला मिळेल आपल्याला. 1,000 रुपयाची कमाई झाली आहे. तब्बल अजूनपर्यंत 5 विकेट आल्यात, बरोबर मयूर? 5,000 रुपये मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या गोलंदाजांनी कमावल्यात. कुठेतरी आता मात्र अर्धी फळी बॅक टू द डगआउट गेले. निलेश मडवी सारखा एक मातबगार फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. आता मात्र कोरडीशी दमछाक होईल रेड डेव्हिल्स टीमची, कारण निलेश मडवी म्हटला ना तर त्याने अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये दर्जेदार खेळ साकारलाय. पहिल्या सामन्यात त्याने आपलं कुठेतरी संघाची पडझड झाली होती, विकेट गेल्या होत्या, आणि त्या सामन्यात देखील त्यांनी चांगला खेळ साकारला. त्याच्यानंतर क्वालिफायच्या मॅचमध्ये देखील त्यांनी चांगला खेळ साकारला. मात्र आता ह्या महत्वपूर्ण लढतीमध्ये त्याची विकेट गेली आहे. कुठेतरी आता बॅकफुटवर असेल. यस राकेश? येस, फाईट फॉर युअर ड्रीम्स अँड युअर ड्रीम्स विल फाईट फॉर यू. मिथिलेशने काही वर्षांपूर्वी अतिशय लहान होता स्वप्न पाहिलं होतं, मला क्रिकेट खेळायचं आहे, मला लेदर बॉल देखील खेळायचं आहे, आणि आमचे दादा शंकर तांडेल यांना देखील त्यांनी ते स्वप्न बोलून दाखवलं होतं. नेरूळच्या मैदानावर पोद्दारचे कोचेस आहेत, मी अनेक वेळा त्या ठिकाणी जातो, तेव्हा लेदर बॉल क्रिकेटवर तो चांगला सराव करतो. चांगला गोलंदाज आहे. स्वप्न पाहिलं ते स्वप्न साकार होताना आपण पाहताय या वैकुंठवासी गणपतशेठ तांडेल मैदानावर. हो, सफल झाल्यानंतर थोडासा हाय पॅडवर लागला चेंडू, मात्र मिथिलेश वारंवार कौतुक करेन. मित्रांनो, ही गोलंदाजी पहा, हे वय पहा, या वयामध्ये ही मॅच्युरिटी, म्हणजे भवितव्यामध्ये जर एखादा चांगला प्लॅटफॉर्म मिळाला ना हरदेव, एखाद्या क्लब क्रिकेटच्या माध्यमातून, तर हा चेहरा, हे नाव येणाऱ्या भवितव्याच्या क्रिकेटमध्ये पुढे जाईल. अजून एक डॉट बॉल, एक एक्स्ट्रा धाव आली, धावसंख्या 30. पुन्हा एकदा मिथिलेश. ओहो, आता मात्र हलकीशी फ्लाईट यॉर्कर डिलिव्हरी व्हेरिएशन आहे. ओहो, काय घडलं? या अतिरिक्त फेकी केली गेली यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि एक एक्स्ट्रा धाव मिळाली. हे खराब क्रिकेट आहे मी म्हणेन. जर एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, मिथिलेशीकडे कंट्रोल आहे, सराव आहे, त्याची गोलंदाजी चांगली चालली, सातत्याने डॉट बॉल, तर अशा प्रकारचे एक्स्ट्राज तुम्ही देऊ शकत नाही क्रिकेटमध्ये. प्रत्येक धावेला महत्त्व आहे. साऊथ आफ्रिकेचं क्रिकेट एवढे वर्ष का मागे होतं? एका धावेने अनेक वेळा हरलेले आहेत. पुन्हा एकदा मिथिलेश, 12 करावीचा एंड. पुन्हा एकदा गती परिवर्तन, सुरे गोलंदाजी, नॅचरल स्विंग, आउट स्विंगर दाखवतोय. नितेश नेहमी उल्लेख करतो 120 ग्रॅमचा चेंडू, आणि ग्रॅमला वलवण्याची कला असेल ना, टर्न करण्याची, तर कुठल्याही मोठ्या बॅटरला तुम्ही रोखून ठेवू शकतो. हेच दाखवलंय मिथिलेश तांडेल याने. नव्या युगाचा नवा हा एक चॅम्पियन खेळाडू आहे.
पुन्हा एकदा आता मात्र डाव्या स्टिकच्या बाहेर सरळ सोडून दिला हा चेंडू. या दरम्यान पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. हा काय घडलं खेळपट्टीवर? यस, मला वाटतं टम्प्सला स्पर्श झाला, चेंडू गती होती, मात्र पंचांचा बेल्स पडली का की नाही? अमर काय सांगशील एकंदरीत या सिच्युएशन बद्दल? नाही, सर्वप्रथम बेल्स पडली पाहिजे. विकेटला जरी लागलं तरी बेल्स पडल्याशिवाय विकेट मिळणार नाही. ते साधं सोपं गणित आहे. बेल्स डिस्क्लॉज झालीच पाहिजे. चला, मात्र नाबाद असेल हा फलंदाज. वाईट दिला होता अगोदर, वाईट नाहीये. यस, चला, या निर्णयाची नोंद केली जाईल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल मिथिलेश. त्याच्या समोर रोनित सांगडे, एक उंचपुरा असा फलंदाज आहे. त्याच्यासमोर एक नवोदित नौखा चेहरा 14 वर्षाचा मिथिलेश. हा चेंडू आता मात्र जोरकस बॅट फिरवलाय आणि हा येतोय डॉट बॉल. षटक अप्रतिम हाताळलाय आणि ह्या गोलंदाजाचं देखील कौतुक केलं जात आहे. निर्धाव चेंडूमध्ये मात्र ह्या षटकाची सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळ करते बघतोय आपण. 31, 4 षटकं संपलेत, 4 मध्ये 31 झाल्यात. ह्या अंतिमच्या लढतीमध्ये कुठेतरी चांगलं षटक हाताळलंय मिथिलेशने. फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 बळी मिळवलाय. काय षटक फेकलाय! पहिलं षटक हाताळत असताना साई पाटीलने 18 धावा खर्च केल्या होत्या. तेव्हा वाटलं होतं कुठेतरी दूरवरचा मात्र पल्ला स्कोर पोहोचून जाईल. त्याच्यानंतर दुसरं षटक रोनकनं हाताळलं. त्या षटकात फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 1 बळी मिळवला. तिसरं षटक समीर भोईरने कमबॅक केलं. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 1 बळी मिळवला. आणि आता हे मिथिलेशने जे षटक फेकलं त्या षटकात फक्त 2 धावा खर्च करत 1 बळी मिळवला. स्कोअर आहे फक्त 31. यस, चांगला उल्लेख केला अमर. या ठिकाणी राजेश भोईर बसलेले आहेत, धारावी गावची लेजंड खेळाडू. आणि आज मिथिलेशची गोलंदाजी पाहताना त्यांना देखील त्यांचं लहानपण आठवलं असेल. प्रत्येकाला आपलं लहानपण आठवलं असेल. लहानपणी असेच आपण लहान वयामध्ये क्रिकेटच्या मैदानावर आलो, क्रिकेटच्या खेळपट्टीवर आलो. आणि धारावी गावाचा मी का उल्लेख करतोय? कारण धारावी गावानं यंग टॅलेंटेड असा खेळाडूंचा संघ बनवला आणि आज व्यावसायिक क्रिकेटमध्ये अमर धारावी एका वेगळ्या उंचीवर आहे. सचिन नाईक असेल, धारावी ग्रामस्थ असेल, यांचा मी वारंवार उल्लेख करतो कारण सचिन नाईक बरोबर आमचा सातत्याने संवाद चालू असतो. राजेश भोईर आपण देखील भेटता तेव्हा आपण क्रिकेटबद्दल विविध क्षेत्राबद्दल बोलत असतो. आणि आज मिथिलेशचा खेळ पाहताना आनंद आहे आमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि मनामध्ये, कारण येणाऱ्या या भविष्याच्या क्रिकेटचा तो रायझिंग स्टार आहे. 2 धावा 1 विकेट असं विश्लेषण आहे मिथिलेशचं. आणि मिथिलेशने दाखवलंय की माझ्यामध्ये आहे भवितव्याचं क्रिकेट, करावे गावाला लीड करणारं क्रिकेट. आता मात्र स्लॉग ओव्हर्स प्रणित अजित तांडेल, अजून एक चांगला दर्जेदार हा ऑलराऊंडर कॅटेगरी असलेला अजित तांडेल यांचे सुपुत्र आहेत. स्वतः त्याचे वडील चांगले गोलंदाज होते आणि एक लेजंड खेळाडू. सफल झाल्यानंतर पंच केलाय, लाईन कव्हर केली, यष्ट्या कव्हर केल्या आणि शॉर्ट पिचर बॉलला खूपच खराब चेंडू होता मी म्हणेन, पाठवलाय डिफिश फाईन लेगच्या लॉंग लेगच्या बाहेर. आणि निशान मात्र याचं दमकम आहे. निशांचा जेव्हा बॅटचा फ्लो येतो ना तेव्हा चेंडू सीमा पार जातात. अनेक वेळा चांगल्या इनिंग खेळल्या आहे, अनेक वेळा चांगली आपल्या खेळाचं प्रदर्शन नेहमीच दाखवलं ॲज द बॅटर म्हणून. निशान मात्रेकडे आहे एक क्रिकेटची चांगली गुणवत्ता. हा षटकार आलाय म्हणजे डगआउटमध्ये थोडासा आत्मविश्वास आलाय. धावसंख्या 37 या आकड्यावर 37, लॉस ऑफ 4 विकेट. प्रणित तांडेल ज्वेलच्या एंडकडनं निशान करता धावतोय. पुन्हा एकदा सफल होतं, यष्ट्या कव्हर करण्याचा प्रयत्न. ही बॅटिंगचा असा पवित्र आहे या आधुनिक क्रिकेटमध्ये. तोपर्यंत एक अतिरिक्त देव. काय घडलं? थोडंसं शफल जम्बलिंग झालं होतं त्या क्षेत्रामध्ये, शॉट गलीकडे, मात्र अतिरिक्त फटका बसला नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. हलकीशी गती परिवर्तित केली मी म्हणेन. प्रणित याने पहिला चेंडू शॉर्ट पिचर आखू टप्प्याचा टाकला, हलकीशी फ्लाईट होती, मात्र हा चेंडू हलकासा एक गुडलेन स्पॉटवरील गती परिवर्तित केलेला चेंडू होता. पुन्हा एकदा निशांत कसा खेळेल, निशांत कशी बॅटिंग करेल रेड डेव्हिल्स करता बघूया. काय आकडा अचीव करेल प्रणित ज्वेलच्या एंडकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट, राईट आर्म राऊंड द विकेट. हो सफल झाल्यानंतर आता मात्र चांगला स्पॉट आहे, मात्र दिशा थोडीशी
भरकटलेल्या ऑफस्टमच्या बाहेर अतिरिक्त बाहेर गेला आणि हा व्हाईट बॉल दर्शवतात पंच देखील. धावसंख्या 38 लॉस ऑफ 5 विकेट. जर प्रणितने जर विकेट मिळवली ना निशांची तर 2,000 रुपयाचं कॅश पारितोषिक भाईकडनं, दीपेश पाटील यांच्याकडनं. लो फुल टॉस बॉल, चेंडू गेला शॉर्ट सिली मिड ऑफ मध्ये. नितेश धावतोय, चेंडू अडवतोय, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट, चलाकी करण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत विकेट मिळवली जाते आणि एकच धाव ऍड होईल टीम टोटल मध्ये. धावसंख्या 39. बाईचे पैसे लागले तर एक प्रत्युत्तर आलं, पैसे आले कुठून? काहीतरी कुठून तरी जमिनीचा तुकडा विकला असेल, टोकन घेतला असेल. जमालने विकला होता मागच्या खासदार चषकात आणि KPL ला. गणेश आलाय, आमचा लहान बंधू, सहकारी, समालोचक आणि या स्पर्धेमध्ये नेहमीच त्याचं विशेष योगदान आहे. जर षटकार मारली तर 2,000 रुपयाचं कॅश पारितोषिक मुन्ना याच्याकडनं देखील. चला निश्चित गणेश आलाय. गणेशला आपण स्ट्राईक एंडला बघताय. बॉलिंग ट्रॅकवर प्रणित तांडेल रनआउटच्या रूपाने मागच्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. नेक्स्ट बॉल नेरुल ज्वेल यांकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. हा चेंडू आता मात्र लेग साईडला टोळवण्याचा प्रयत्न, कुठेतरी मात्र यष्टीरक्षकाची चुकी झाली आहे. चेंडू कलेक्ट करत असताना कुठेतरी फंबल झाला आणि फलस्वरूप एक धाव मिळाली आहे आणि स्ट्राईक रुटेट झालाय. ज्या निशांने पहिल्या चेंडूवरती षटकार टोलवलाय. या विकेटसाठी 1,500 रुपये रोख रक्कम, 1,500 पारितोषिक असेल. 3,000 रुपये डबल झालेत 3,000 भाईच्या माध्यमातून. आणि हा आता मात्र आलाय. इट्स बिग 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 हिट 6 षटकार. हा आलाय KCCL 2026 दर्जेदार षटकार. निशांतने मात्र धुरा सांभाळले. आपल्या संघासाठी कुठेतरी एक महत्वपूर्ण योगदान देताना बघायला मिळतोय. थांबायला तयार नाहीये, न थकायचं आहे न थांबायचं आहे. प्रत्येक चेंडूवर विजयाचं स्वप्न विणायचं आहे. ज्याची जिद्द मोठी त्याचेच नशीब थोर. आज या ट्रॉफीवर असेल कोणाची मोहर बघूया मित्रांनो. तर कोणता संघ आपल्या नावाची मोहर या ट्रॉफीवर लावण्यासाठी एक पाऊल पुढे टाकेल. निशांतने मात्र पुढाकार घेतलाय, कुठेतरी पुढे सरसावलाय. चांगला खेळ खेळतोय, कुठेतरी आक्रमक पवित्रा घेत असताना, स्ट्राईक घेत असताना त्याने 2 षटकार ह्या षटकात बघितलेत. 2 षटकार टोले. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग, टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. आणि हा चेंडू आता मात्र मेरिटवर क्रिकेट खेळलाय. ओव्हरपिच प्रकारच्या चेंडूला जस्ट ड्रॉप केलाय. इकडे क्षेत्ररक्षण झालंय, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावाने मात्र या अजून एक चेंडू आहे, सॉरी नो बॉल आहे. पंच डिसिजन काय? इट्स अ नो बॉल. चला थोडं कन्फ्युजन झालं होतं आम्हाला पण. चला प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. सामन्याच्या अजूनपर्यंत मजा वाढली आहे. एक चेंडू अजूनही शेष असेल. पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील, पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावे लागतील, कारण मागचा चेंडू खराब फेकला होता, ओव्हर स्टेप केलं होतं. आणि हा चेंडू लेग साईडला डोलवलाय. शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार. आता मात्र कुठेतरी सन्मानजनक धावसंख्या उभारल्या असं म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण अंतिमच्या लढतीमध्ये स्कोरबोर्डचं प्रेशर निश्चितच राहणार. धावसंख्या झाली आहे पहिल्या इनिंग मध्ये 53 आणि 54चं टार्गेट असेल. राकेश येस, चांगला आकडा अचीव केलाय. बघा कुठलाही आकडा तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही मित्रांनो. क्रिकेटच्या या मैदानावर मात्र तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या मनामध्ये असलेला आकडा विजयाचा आत्मविश्वास देऊन जातो. प्रेक्षकांची अल्लोड गर्दी आहे आणि जे साऊथ आफ्रिकेचं मैदान आहे ना, हरदेव जोहान्सबर्ग, तसं असं वाटतंय तसं विवरण या व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला ग्रीन आउटफील्ड आहे, ग्रीनरी आहे, तिथे प्रेक्षक आनंद लुटत आहेत. मला वाटतं प्रेक्षकांचे क्षणचित्रे कॅमेऱ्यामध्ये टिपली गेली पाहिजेत.
या प्रेक्षकांकडे कॅमेरा टर्न झालाय, अनेक जर फोनवर बोलतात, अनेक जर 7च्या नंतर कुठे जायचं आहे आपल्याला वर्ल्ड कपची फायनल बघायला, कुठला धाबा असेल, हॉटेल असेल, कोणाचं टेरेस असेल, कोणाच्या फ्लॅटवर असेल, राजेश भोईर, अशा प्रकारची चर्चा चालू आहे प्रत्येकाची देखील, कारण आमच्या या लाईव्ह स्क्रीनवर अनेक प्रेक्षकांचे चेहरे आपल्याला दिसत आहेत. आणि मेगा फायनल इकडे करावी गावाच्या अंतर्गत क्रिकेटची, आणि मेगा फायनल अहमदाबादच्या त्या गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियम, इंडिया विरुद्ध न्यूझीलंड असा सामना रंगेल. तिकीट कन्फर्म झाल्या होत्या हरदेवची देखील, पण आज करावे गावच्या क्रिकेट करता योगदान दिल्यानंतर त्यांनी त्याची तिकीट कॅन्सल केली. या ठिकाणी हे खूप मोठं आहे, समर्पण आहे मी म्हणेन. मात्र 53 धावांचा आकडा या ठिकाणी अचीव झालेल्या पहिल्या इनिंगमध्ये, आणि मी निशांचा उल्लेख का केला, निशानने फक्त 6 चेंडू फेस केले आपल्या इनिंगमध्ये आणि 16 धावा या ठिकाणी निशानने अचीव केलेल्या आहेत. बघूया मिथिलेश पॅन्टर संघाच्या डगआउटमध्ये कशा प्रकारची रणनीती असेल. एका बाजूला आमचा जितू दादा देखील आलाय, जितू भोईर. वेलकम जितूदा, वेलकम. आपण जेव्हा येताना तेव्हा आम्हाला एक वेगळं प्रोत्साहन मिळतं. तसेच मी विशेष उल्लेख करेन, कुठल्याही स्पर्धेमध्ये जातो ना अमर 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 तेव्हा गैनाथ दादा तांडेल आणि तुषार राजे यांचा फोन येणारच. ते आपल्याला यूट्यूबवर लाईव्ह पाहतात, कधी कधी मैदानावर येत नाहीत, पण अनेक वेळा त्यांचा फोन येतो आणि अनेक वेळा त्यांचा मेसेज येतो की आपण चांगलं कार्य करत आहात क्रिकेटच्या व्यासपीठावरून. आणि आज खऱ्या अर्थाने या करावी गावच्या क्रिकेट मंचाचा मंच सजलेला आहे. आता मी मगाशी म्हटलं होतं काही दिवसांपूर्वी, खरंच सुरू झालेला आहे करावी गावचा फीवर क्रिकेट. ट्रॉफीज पाहू शकाल, गप्पामध्ये रंगला तर फक्त क्रिकेट. आता मात्र अनेकांना असं वाटत असेल अशा प्रकारची स्पर्धा आम्हाला देखील आयोजित करायला मिळेल का, पण आता मात्र हा जो अनाउन्समेंट तर पुढच्या वर्षीची झाली आहे, पण काही काना वाटत असेल 15-20 दिवसामध्ये, पुढच्या 1 महिन्यामध्ये स्पर्धा आपण आयोजित करू का. प्रत्येकाला वाटतं आयोजन, पण आयोजन करणं मेहनतीचं काम आहे. मागील 1.5 ते 2 महिने या स्पर्धेची तयारी चालू होती. निलेश राम मात्रे असेल, निलेश मडवी असेल, मुन्ना असेल, आमचा नितेश भोईर असेल, अमर असेल, प्रतीक असेल, हरदेव असेल, बिपिन असेल, सर्व आमची कमिटी टीम असेल, या स्पर्धेबद्दल अविरत मेहनत घेत होते. खेळपट्टी बनवली, नवीन दर्जेदार खेळपट्टी, आणि आज आपण पाहताय याची डोला याची देही. या स्पर्धेचा मेगा फायनलचा इव्हेंट रंगलाय. पहिल्या इनिंगचा संपलाय खेळ, आणि आता याच्यानंतर दुसऱ्या इनिंगचा रंगतदार थरार रंगेल वैकुंठवासी गणपतशेठ तांडेल क्रीडा नगरीवर. करावी गावाचं हक्काचं मैदान या ठिकाणी सजलंय या क्रिकेटच्या मंचावर. याच दरम्यान आलेत आमचे अमित कडू. वेलकम. चला आता मात्र शेवटचे काही षट बाकी आहेत. 5 षटकांची या लढतीमध्ये 5 षटकं बाकी आहेत. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. कुठेतरी ऑक्शन सोहळ्याने या स्पर्धेला सुरुवात झाली. ऑक्शन सोहळ्याला सुरुवात होत असताना कुठेतरी ह्या स्पर्धेची थोडीशी रंगत वाढली. त्यानंतर स्ट्रॅटेजीज झाल्या, प्लॅनिंग झाल्या, कुठल्या खेळाडूला कुठल्या क्रमावरती खेळायचा, कुठला गोलंदाज कुठे वापरायचा, ह्या चर्चा झाल्या. आणि चर्चा होत असताना कुठेतरी आपण आता ह्या शेवटच्या अंतिमच्या क्षणापर्यंत पोहोचलोय. या 2 संघांनी बाजी मारली. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 54 धावांचा टार्गेट आहे. आणि युट्यूबची जी प्रेक्षक वाहिनी आहे, आपली घरची प्रेक्षक वाहिनी, ह्या स्पर्धेचं कव्हरेज करत असताना काय नीट अँड क्लिअर त्यांनी क्लॅरिटी दाखवली आहे. त्यांचं कौतुक असेल. आणि ज्या प्रत्येक घटकाने या स्पर्धेला योगदान दिलं त्यांचा सर्वांचा आभार असेल. पंच असतील, स्कोरर असतील, समालोचक असतील, या सर्व घटकांचा आपण आभार मानूया. राकेश, कुठेतरी सर्वांची मेहनत आहे आणि त्या प्रत्येक घटकांचा आभार मानणं तेवढंच गरजेचं आहे. सर्वप्रथम आपण प्रेक्षकांचा इथं उल्लेख करूया, कारण प्रेक्षक आहे म्हणून हा खेळ आहे, प्रेक्षक आहेत म्हणून आपण आहोत, प्रेक्षक आहे म्हणून क्रिकेट जिवंत आहे, प्रेक्षक आहेत म्हणून हे खेळाडू आहेत. म्हणून आपण सर्वप्रथम या प्रेक्षकांचा आभार मानूया. कुठेतरी सेकंड इनिंगला सुरुवात होताना बघायला मिळेल 54 धावांचा टार्गेट, आणि 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी जे 2 सलामीवर सज्ज झालेत. एका बाजूला आपण बघू शकाल अजित तांडेल यांचा सुपुत्र प्रणित तांडेल. अजितदादांचं नाव घेणं गरजेचं आहे, कारण त्या प्रत्येक घटकाने या क्रिकेटला योगदान दिलंय. अजितदादा असतील, विठ्ठल मडवे असतील, ह्यांनी देखील क्रिकेटला योगदान दिलंय. ही प्रत्येक नावं आवर्जून आपल्या माध्यमातून घेतली जाईल. जेव्हा शंकर 11 क्रिकेट खेळलं जात होतं, आपल्याच बाजूला पिके नाना बसलेत, पिके पाटील आहेत, विजयदादा नाईक आहेत. यांनी जवळून त्यांना बघितलंय. त्यांचा खेळ आम्ही देखील लहान असताना कुठेतरी बघितलाय. राजेश दादा देखील आहेत. त्यांचा खेळ बघत असताना कुठेतरी आम्ही ह्या स्तरावरचं क्रिकेट आता अनुभवतोय. त्यांचा देखील आभार असेल. चला पहिलाच बॉल
हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, फलंदाजीतला आत्मविश्वास गोलंदाजीत झलकताना दिसतोय. कुठेतरी ते 2 षटकार टोलवले त्याच्याने त्याचा आत्मविश्वास उंचावलाय आणि आत्मविश्वास उंचावल्यानंतर गोलंदाजी सुरुवात देखील दर्जेदार झालाय. परफेक्टली बुंदा फर्स्ट बॉल, यॉर्कर डिलिव्हरी, नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू ऑफ साईडला खेळून काढलाय. निलेश म्हात्रे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. इनर सर्कल मध्ये साजेसं सोपं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत 1 धावेने मात्र ह्या पाठलागाला सुरुवात झाली. फर्स्ट रन ऑन टू द स्कोर बोर्ड वाईल चेसिंग 54 रन्स. पहिली 1 धावसंख्या स्कोर बोर्ड वरती नमूद केली गेली आहे. स्कोररच्या भूमिकेत असलेला ऑफिशियल स्कोरर मयूर म्हात्रे याच्या माध्यमातून ती नमूद केली गेली आहे. टेक्निकल स्कोरर लाईव्हचा स्कोरर सोहिल याच्या माध्यमातून याची देखील आकडेमोड केली जाते. त्याचं देखील कौतुक करूया. नेक्स्ट बॉल रोनक साठी हा चेंडू आता मात्र तिकडे प्रोटेक्शन आहे. डीपिश मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. वरद वेगाने आला चेंडूवरती. काय कॉन्फिडन्स आहे, फ्रेश लेग्स आहेत, युवा रक्त आहे आणि कॉन्फिडन्सने क्षेत्ररक्षण करत असताना बघायला मिळाला. फायनलच्या अंतिमचं मॅचचं प्रेशर कुठेतरी झुगारून कुठेतरी आपल्या संघासाठी 100% एफर्ट देत असताना बघायला मिळतोय प्रत्येक क्षेत्ररक्षक. बघूया फलंदाजसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेटला 1000 होते, आता मात्र षटकारासाठी 2000. आता मात्र थोडंसं फंबल झालाय. इनर सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी हर्षल मडवी याची दमछाक झाली. फुटवर्कचा वापर केला. क्रिकेटमध्ये फुटबॉल बघितला आपण. मात्र 1 धाव मात्र जोडली जाईल. एका धावेने स्कोर पुढे झालाय. स्कोर झालाय 3 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. निशांत म्हात्रे ऑन बॉलिंग ट्रॅक समोर रौनक तांडेल. हा चेंडू अजून एक दर्जेदार चेंडू हाताळलाय. फलंदाजीतला कॉन्फिडन्स गोलंदाजीत वारंवार झळकतोय. कुठेतरी हार्टबीट्स कंट्रोल आहेत आणि कुठेतरी ह्या महत्वपूर्ण लढतीमध्ये पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना निशांत कामगिरी चांगली बघायला मिळतीये. अप्रतिम षटक हाताळतोय अजूनपर्यंत. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू एट अनदर ब्रिलियंट बॉल. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. धनेश भोईर याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. 1 आणि 2 ने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो. ह्या षटकामध्ये कुठेतरी चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणेन. कुठेतरी फलंदाजाला बांधून ठेवलं गेलं. पहिल्या षटकांची मित्रांनो इथं सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय बिन बाद 5. जबरदस्त सुरुवात राकेश. बघा अमर, आपण विश्लेषण करत आहोत. पहिल्या षटकामध्ये 5 धावा ऑन बोर्डवर आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये 18 धावा लागल्या होत्या. 2 विकेट पहिल्या षटकामध्ये. कसा संगती आहे, विसंगती आहे या आकड्यांची. म्हणूनच नेहमी म्हटलं जातं ना, आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट. क्षणाक्षणाला तो बदलतो क्रिकेट. हे तर आहे आपल्या करावी गावाचं क्रिकेट. 5 धावा सुरेख गोलंदाजी डिलिव्हर केलाय, ज्याचा उल्लेख केला अमरने. फलंदाजीचा आत्मविश्वास तो झलकला गोलंदाजीमध्ये आणि हेच तर क्रिकेट आहे. एखादी चांगली इनिंग बॅटिंगच्या पहिल्या इनिंगमध्ये साकार केल्यानंतर तो आत्मविश्वास स्वतःमध्ये आणणं जरुरी आहे आणि तशा प्रकारची गोलंदाजी डिलिव्हर केली. 5 धावा P1च्या षटकामध्ये आणि सुरेख गोलंदाजी. आता मात्र आकडा बदलला, गणिती समीकरण बदललं, हा खेळ बदलला. आता मात्र 24 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता. इक्वेशन गरज. बघूया कशा प्रकारचा खेळ केलेल. एका बाजूला प्रणित, दुसऱ्या बाजूला रोनक. नवीन गोलंदाज आलाय धनेश. रेड डेव्हिल संघाचा कॅप्टन लीडर धनेश आहे. बघूया. हो, सफल झाल्यानंतर पहिला यॉर्कर डिलिव्हर केलाय. चेंडूने हलकीशी बॅटचा एज लागला की काय, कव्हर पॉइंट कडे गेला. 30 यार्ड कडे. 1च धाव कंप्लीट. कंट्रोल आहे. संध्याकाळचं सत्र आहे अमर. मला वाटतं 53 धावांचं जे टार्गेट आहे ना, 53-54 धावांचं, ते अचिवेबल टार्गेट असेल का? कारण आता मात्र वातावरणामध्ये झालाय कमालीचा बदल. हवेचा रूप बदललाय. सूर्य चाललाय असतेला आणि धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 लॉस ऑफ 0 विकेट. रोनकला चमत्कार करावा लागेल. फॉर्म मध्ये आहे, ज्याचा उल्लेख केला. फटका फसलाय. हे दडपण आहे, हे प्रेशर आहे आणि रोनक सारखा एक दर्जेदार फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन मध्ये, डगआउट मध्ये. पहिलं विकेट इन टू द डगआउट मध्ये. 6 या आकड्यावर. कसा बदलला या दुसऱ्या इनिंग मध्ये या क्रिकेटचा खेळ, या चेसचा खेळ. बघा, प्रेक्षकांचा उल्लेख अमरने देखील केला. आज मज्जा आहे अमर बरोबर समालोचन करताना. नितेशने तर या समालोचन क्षेत्राला
वेगळ्या उंचीवर घेऊन गेलाय. अनेक शहरांमध्ये तो गेला, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हरअप केला. हरदेव देखील आज त्याची देखील वाणी आपण ऐकली आणि प्रतीक तांडेल देखील त्याची वाणी, करावे गावाचा एक चांगला टॅलेंटेड समालोचक, आणि बिपिन म्हात्रे यांची देखील वाणी, आणि आमचे बंधू अमितजी कडू. जेव्हा कोणी नसतं ना तेव्हा अमित असतो समवेत, हे याचाही देखील एक आनंद आहे. आणि आज या ठिकाणी गुणलेखक म्हणून चांगली भूमिका मयूर, आणि माझ्यासोबत आहे धारावी गावचा सुपुत्र सोहेल, तसेच कॅमेऱ्याच्या मागे नेरुळ गावचा सुपुत्र आहे विघ्नेश मडवी. हे सर्व आमचे बंधू आहेत. हा आमचा खूप मोठा मित्र परिवार आहे. अमर आपला हा मित्र परिवार आहे. जाऊया मॅचकडे. धनेशने मिळवले विकेट. आलाय साई पाटील वन डाऊनच्या रोपणे. साईचा सराव चांगला आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी डिलिव्हर करेल. चपल झाल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हरी इन पीच झाल्यानंतर व्हाईट बॉल. एक्स्ट्राचं अकाउंट ओपन होतंय. मला वाटतं 1 या आकड्याने. धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 धावांचं धावफलक अजूनही. साईच्या मनामध्ये काहीतरी संकेत दिसतात. साईमध्ये स्वतःला आत्मविश्वास जागवायचा आहे. अजूनही खूप क्रिकेट बाकी आहे. 4 षटकांचा खेळ बाकी आहे या चेस डाऊनमध्ये. सफल झाल्यानंतर हा फटका. वॉट कनेक्टिव्हिटी. साईचं दमखम. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फटका, आणि मारलाय त्या व्ही शेप मध्ये षटकार. लॉनची सीमारेषा भेदली. इट्स अ मॅक्सिमम. इट्स अ षटकार, आणि 2000 रुपयाचं कॅश पाडतो शिक साई करता देखील शेखर तांडेल यांच्याकडून. आज रविवारची रात्र आहे ना, अनेकांसाठी जल्लोषाची रात्र आहे, आनंदाची रात्र आहे, आणि करावे गावच्या क्रिकेटच्या देखील आनंदाची रात्र आहे. जल्लोष केला जाईल, आनंद साजरा केला जाईल. प्रत्येकाने मेहनत घेतलंय. प्रत्येकाचं शरीर या ठिकाणी थकलेलं आहे, बॉडी स्ट्रेस झालेली आहे. मात्र अंतिमचे काही मिनिटं बाकी आहेत. अजूनही शर्यत बाकी आहे. अजूनही खेळ संपला नाही. उडान तो भरनी है, चाहे 1000 बार गिरना पडे, सपने पुरे करणे है, चाहे दिन रात एक करना पडे. साईच्या मनामध्ये हेच दिसतंय संकेत. हो, सफल झाल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर, अतिरिक्त बाहेर गेला. दडपण फेस करतोय टॅलेंटेड गोलंदाज करावे गावाचा धनेश. मात्र साई नावाचा एक अतिशय चांगला फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. एक षटकार मारलाय आणि आल्या 2 व्हाईट बॉल. आता मात्र धावसंख्येच्या आकड्यामध्ये झालाय बदल. धावसंख्या 14 या आकड्यावर. 14 लॉस ऑफ 1 विकेट. अजून एक चौकार. लास्ट जवाब स्ट्रोक. टेक्निकली पाहिलं तर नव्या युगाच्या नव्या क्रिकेटचा आपल्या हाय कोऑर्डिनेशनचा वापर केला. फ्लिक्लेक्शन, आणि खऱ्या अर्थाने पाहिलं एक प्रेक्षकांची मन जिंकून देणारा हा षटकार आहे, चौकार आहे. चला, मागच्या चेंडूवरती चौकार बघायला मिळाला. साई पाटील याचा दर्जेदार खेळ बघतोय. त्यांनी धुरा सांभाळल्या. आल्या मात्र कुठेतरी आपल्या संघाला सावरण्याचं काम एका अनुभवी फलंदाजाच्या माध्यमातून, खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळतंय. नेक्स्ट बॉल ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. धनेश भोईर टू साई. हा चेंडू, आता मात्र चेंडू हवेत आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत, आणि इट्स अ विकेट. बिग विकेट ऑफ दिस मॅच. आणि कौतुक असेल सर सेनापती ऑफ द टीम धनेश भोईर याचं, आणि आपल्या संघाला मात्र या अंतिमच्या सामन्यामध्ये कुठेतरी पुढे घेऊन जाताना बघायला मिळतोय. जबरदस्त चेंडू हाताळलाय. कुठे आखूड टप्प्याचा चेंडू हाताळत असताना, पूल करत असताना बॅटची लिडिंग एज लागली. चेंडू हवेत गेला, आणि प्रणितने चांगला झेल टिपला. तिथं रोनितने चांगला झेल टिपला, आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागलं. आता मात्र कुठेतरी एकटा फलंदाज लढताना बघायला मिळेल. समीर आलाय. प्रणितकडे क्लास दर्जा आहे, पण त्याला साथ दिली जाईल का हे प्रश्नचिन्ह असेल. कारण दूरवरचा पल्ला गाठत असताना कुठेतरी 2 मातबकर फलंदाज मात्र खेम्यात परतलेत. मिथिलेश वॉरियर्स टीम कुठेतरी आता मात्र चेस करत असताना कुठेतरी दमछाक बघायला मिळते. पण मात्र आता प्रणितला आणि येणाऱ्या फलंदाजाला स्वतःशी बोलावं लागेल. या अंतिमच्या सामन्यामध्ये जर तुम्हाला ही ट्रॉफी उचलायची असेल तर स्वतःशी निश्चितच बोलावं लागेल. चांगला खेळ साकारावा लागेल. कारण मित्रांनो, अंधाराला घाबरून इतिहास कधीच घडत नसतो. अंधाराला घाबरून इतिहास कधीच घडत नसतो. खरा खेळाडू तोच जो संकटात ही डगमगत नसतो. प्रत्येक चेंडूवर आज प्रहार असा असावा की प्रतिस्पर्धीच्या मनातही आपलाच दरारा असावा. तसा काय खेळ साकारला जाईल का हे बघणं इंटरेस्टिंग असेल. स्ट्राईक एंडला बघतोय आपण समीर भोईर. हा चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टिक. पंचांसाठी इझी डिसिजन असेल. वाईट डिक्लेअर केलाय,
अजून एक धावेचा इशारा दिला जातोय. एक धाव ऍड केली जाईल, नमूद केली जाईल. धावसंख्या धावपळावरती आपण बघतोय 19 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड व्हाईल चेसिंग 54 रन्स. 19 झाल्यात. काका पुतणे समोर आहेत. चला काकासाठी पुतण्या गोलंदाजी करत असताना कुठेतरी चांगला चेंडू हाताळलाय. काकाला मात केलाय, मात दिली या पुतण्याने. कुठेतरी काकांकडून धडे शिकलाय आणि धडे शिकत असताना त्याचं बालकडू त्यालाच पाजलाय. कुठेतरी डॉट बॉल आलाय. आता मात्र उर्वरित चेंडू शेष असतील 18 आणि धावा काढायच्या असतील 35. बरोबर. पस्तीस पाहिजेत. 18 मध्ये 35 चेसे बॉल आहेत. पण मात्र आता प्रणितला धुरा सांभाळावा लागेल. कुठेतरी प्रणितला खेळ साकारावा लागेल, कारण बाकीची फलंदाजी थोडी कमकुवत आहे. कारण मिथिलेश वॉरियर संघ म्हटला तर त्यांची जमीची बाजू होती गोलंदाजी. त्यांनी प्रथम गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी करत असताना कुठेतरी 53 धावांवरती समोरच्या संघाला रेड डेव्हिल्स संघाला रोखून धरलं राकेश. आणि आता मात्र 54चं टार्गेट चेस करत असताना 2 मातब्बर फलंदाज मागे परतल्यानंतर एकटा आता मात्र प्रणित तांडेलकडे क्षमता असलेला फलंदाज तो आता मैदानात खेळ साकारेल का, हा प्रश्नचिन्ह आहे. यस, प्रणित करता देखील ऑफर आहे. जरा सामना जिंकला, एक सुवर्ण संधी आहे. सामना फिनिश केला, सामना जिंकून दिला तर कॅश पारितोषिक 5,000 रुपये भाई याच्याकडनं, दीपेश याच्याकडनं देखील. प्रणितकडे आता नजरा रोखलेल्या आहेत या सामन्याच्या. तर 18 मध्ये 35 ची गरज आहे. ऑन स्ट्राईक एंडला आपण बघू शकता आता प्रणित तांडेलला. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण बघणार द मास्टर माइंड ऑफ दिस टीम मिस्टर निलेश म्हात्रे. कुठेतरी ह्याचं योगदान खूप मोठं असेल ह्या टीमला जर पुढे सरसावून आपण फायनल मध्ये बघतोय. त्याचा खेळ, त्याचा असलेला क्रिकेटचं नॉलेज, त्याच्याकडे असलेले कसब त्याने पणाला लावत असताना कुठेतरी आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवलाय. आणि तोच बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय. डावखुऱ्याचा गोलंदाज निलेश म्हात्रे. आणि हा चेंडू आता मात्र लेग साइडला लॉंग ऑन मध्ये टोलवलाय. चेंडू जातोय वरत, तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून चुकी झाली आहे आणि टाळ्या वाजल्यात कुठेतरी आणि चौकार आलाय. कुठेतरी नाराज आहे निलेश म्हात्रे वरद वरती. कुठेतरी डीपिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना वायडी शिकाऊ कॉर्नरच्या रिझर्न मध्ये तो उभा होता. निश्चितचा कुठेतरी गोलंदाजीची देखील चुकी असेल. मी अगोदर गोलंदाजाला देखील सूचित करणार, कारण आपण गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण कुठं आहे, कुठल्या जागी कुठला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे हे गोलंदाजाने बघणं तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाजाने क्षेत्ररक्षण बघितलं पाहिजे, कुठला क्षेत्ररक्षक कुठल्या जागी आहे, कुठल्या जागी नाहीये, हे गोलंदाजाचं काम असतं. चला नेक्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. प्रणितने मात्र धुरा सांभाळले. या चौकाराने स्कोर झाला 23 वरती. आता 31 ची गरज असेल. 17 मध्ये 31. टार्गेट चेसेबल आहे. प्रणित एकटा खेळताना, एकटा लढताना बघायला मिळतोय. आणि हा आलाय विकेट. ज्या विकेटच्या प्रतीक्षेत होता रेड डेव्हिल्स टीम, ती विकेट मात्र दुसऱ्या चेंडूवरती घेतली आहे. निलेश म्हात्रेचा जबरदस्त खेळ, जबरदस्त चेंडू बघायला मिळतोय. 8 ऑन अदर विकेट, 3rd ऑफ दिस इनिंग. आणि विकेट कोणाची? प्रणितची. आता मात्र कुठेतरी दमछाक होते आहे, कुठेतरी आता मात्र बॅकफुटवर आहे. प्रसाद भोईर सारखा फलंदाज आहे त्यांच्याकडे, त्याच्याकडे अनुभव आहे. त्याने कित्येक वेळा त्याच्या कारकिर्दीमध्ये अशा सिच्युएशन फेस केले असतील. त्याचा अनुभव पणाला लावेल का, तो खेळ साकारेल का आणि कशा प्रकारे खेळ खेळेल प्रसाद भोईर. गोइंग ऑन टू द विकेट. आणि आता मात्र कुठेतरी आशा उंचावल्या असतील रेड डेव्हिल्स टीमच्या. टार्गेट रिचेबल आहे, पण कुठेतरी विकेट जाताना बघायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण चौकार आला होता, त्याच्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. कुठेतरी कौतुक असेल गोलंदाज निलेश म्हात्रे याचं. धावसंख्या धावफलकावरती 23. 16 मध्ये 31 ची गरज. 16 चेंडू 31 धावा. कुठेतरी आता मात्र फलंदाजी आलेला प्रसाद भोईर याला खेळ साकारावा लागेल. प्रसाद भोईर एक देखील कित्येक वर्ष खेळताना बघितलं प्रसादला आपण, पण ही संधी त्याच्यासाठी नामी संधी असेल. आणि ह्या सामन्यात जर सामना जिंकून दिला तर हिरो होण्याचा चान्स आहे. अभी नाही तो कभी नाही. निश्चितच त्याच्यासाठी संधी असेल ही. निलेश म्हात्रे. आणि हा चेंडू, चांगला चेंडू डिलिव्हर केला आहे.
अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. एका बाजूला निलेश म्हात्रे याचा अनुभव तर दुसऱ्या बाजूला प्रसाद भुईर याचा अनुभव. सध्या तरी निलेश म्हात्रेचं अनुभव वर्चस्व प्रस्थापित करताना बघायला मिळते मैदानामध्ये. कुठेतरी जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पृथक्करण करत असताना गोलंदाज निलेश म्हात्रे 3 चेंडू खर्च करत 3 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज बाद केलाय. नेक्स्ट बॉल नेरुल जेलवेंट कडून गोलंदाजी करत असताना हा चेंडू पुढे येऊन सरसावून खेळून गेला लॉंग ऑन मध्ये. वरद 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 आता मात्र कुठलीही चुकी नाहीये. इट्स अ सेफ हँड्स फ्रॉम वरद. अजून एक फलंदाज बाद झालाय. कुठेतरी आता मात्र लगातारचे पडझड होताना बघायला मिळतीये. जसा रोनक बाद झाला त्याच्यानंतर साई पाटील बाद झाला. साई पाटील बाद झाल्यानंतर प्रणित देखील परतला. प्रसाद भुईर देखील परततोय. आता मात्र कुठेतरी दमछाक होताना बघा. आपण बघू शकता आडव्या बॅटने खेळलेला फटका चेंडू हवेत गेला आणि वरदचा आपण प्रेझेंटेशन बघू शकताय. काय झेल टिपलाय. अप्रतिम खेळ. अजून एक फलंदाज बाद झालाय. धावसंख्या 23 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. कुठेतरी आता मात्र विचार करावा लागेल कारण ह्या धावा चेस झाल्या असत्या. कारण तिन्ही फलंदाजांनी मात्र चुकी केल्या. तिघांपैकी कोणाला तरी एकाला थांबणं गरजेचं होतं. मात्र तिन्ही फलंदाज मागे परतलेत. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण फलंदाजीसाठी जाताना बघायला बोलतोय मिथिलेश. वय वर्ष फक्त 14. क्रिकेटचा सराव चांगला आहे पण मॅच टेम्परमेंट आहे का हे बघणं इंटरेस्टिंग असेल. वय वर्ष फक्त 14 आणि त्याच्या समोर एक मातब्बर गोलंदाज ज्याने कित्येक वर्ष खेळ साकारत असताना आपल्या गोलंदाजीच्या बळावरती कित्येकांना फिरवलाय. कित्येकांच्या दांड्या गोल केल्यात. निलेश म्हात्रे टू मिथिलेश. आणि हा चेंडू अजून एक चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. 8 अनदर डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल आता मात्र प्रेशर आणि प्रेशर वाढवताना बघायला मिळेल. अजून एक डॉट बॉल. या षटकातील आता शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी. बघूया 13 मध्ये 31ची गरज आहे. क्रिकेट आकड्यांचा खेळ आहे. 13 मध्ये 31ची गरज. आणि हा चेंडू अजून एक डॉट बॉल. आता मात्र षटकाची सांगता झाली आहे. समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 23. काय म्हणशील राकेश? येस अमर बिग फॅक्टर आहे विकेटचा मी म्हणेन. चांगला चेस डाऊन होता. कदाचित हा आकडा बदलला असता. मात्र साईची विकेट पडल्यानंतर खरं तर हा डगआउटमध्ये एक कॉन्फिडन्स हरवला. आता मात्र मर्यादित 12 चेंडूमध्ये 31 धावांचं इक्वेशन शिल्लक आहे. एका बाजूला पाहतोय जेव्हा हा आकडा लागला ना पहिल्या इनिंगमध्ये 54 धावांचा आकडा तेव्हा मात्र या वातावरणाचा विचार केला तर गोलंदाजीला साजेस असा हा आकडा असेल. चेस डाऊन करणं तेवढं सोपं नाही आहे. तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागतं. फलंदाजांना एक कॅल्क्युलेट रिस्क घ्यावी लागते. पण कदाचित कधी कधी स्ट्राईक रोटेशन देखील जरुरी आहे. हे शिकणं जरुरी आहे क्रिकेटमध्ये मित्रांनो. अनेक वेळा आपण प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार मारू शकत नाही. अनेक वेळा सीमा पार जाऊ शकत नाही चेंडू. मात्र काही वेळा त्या प्रत्येक चेंडूला सन्मान द्यावा लागतो. स्ट्राईक रोटेट करावी लागतो. चेस डाऊन सारखा आकडा आपल्याला पुढे पुढे क्रिकेट घेऊन जावं लागतं. त्याच्यानंतर एक चांगलं झुंज द्यावी लागते. मात्र समीर भोईर आहेत. त्यांचा सराव आपण नेहमीच पाहतो आणि समीरकडे म्हणतात रोटेशन तर आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतील. स्ट्राईक एंडला समीर भोईर आणि गोलंदाजी एंडकडे येतोय. रोनित मिस्टर रोनित. बघूया करावी गावचा एंड आहे ज्याला म्हटलं जातं प्रमुख एंड. या मैदानावरील अजूनही सामन्यामध्ये ट्विस्ट आहे का? एखादा चौकार षटकार लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले तर सामन्याचं चित्र आकडा बदलेल. रोनित ऑन टू द गोलंदाजी एंडकडे. बॅटचा एज लागला. चेंडू हवेमध्ये आणि डाईव्ह जेल. ओहो निलेश मडवी यानं प्रेक्षकांची मन जिंकलेले आहेत. तो जल्लोष बघा, तो जोश बघा, तो आनंद बघा, तो चेहऱ्यावरील हास्य पहा. हा व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे यूट्यूबवर. अमर प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून आपण रिपीट टेलिकास्ट पाहू शकाल. समोरच्या बाजूला डाईव्ह मारली आणि झेल पकडला आणि या ठिकाणी बाद केलाय मिस्टर समीर भोईर यांना देखील. छॉन्टी रोडची आठवण आली बघा. यस त्याच्या अगोदर भारतीय संघाचा विकेट किपर किरण मोरे अशा प्रकारचा डाईव्ह मारायचा. त्या देखील आठवणी आल्या. अनेक वेळा आपण नयन मोंगियाला बघितलेलं आहे. यस आणि या ठिकाणी मिलिंद भोईर देखील खुश आहेत.
2 वेळा टर्न झाले माझ्याकडे आणि त्यांनी म्हटलं जॉन्टी रोडची आठवण आली. यस, निश्चितच काय विकेट, काय झेल पकडला मिस्टर निलेश मडवी यानं देखील. बघा किती हसतोय निलेश, खुश आहे निलेश. वेल 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 फिल्डिंग परफॉर्मन्स निलेश. अजून एक विकेट डगआउटमध्ये आणि आता मात्र नवीन बॅटर आलाय, विपुल तांडेल आलाय. विपुल तांडेल आलाय, विपुल तांडेलचा मित्र परिवार आला. 3,000 रुपये सिक्ससाठी. यस, विपुल तांडेल आला म्हणजे विपुल तांडेलचा मित्र परिवार आला. हो हो हो, सफल झाल्यानंतर डॉट बॉल खेळतोय. 48 नंबरची जर्सी आणि राजेश भोईर आणि मान्यवर पाहुण्यांना युरोपमध्ये असतो विपुल क्रूजवर. आणि जेव्हा तो चॅटिंग करतो ना माझ्यासोबत, तेव्हा त्याचा रात्री मेसेज येतो, दादा कसं चाललंय, काय चाललंय, कशा प्रकारचं क्रिकेट आहे, गावाचं वातावरण काय आहे, माहिती घेत असतो. आणि बऱ्याच कालावधीनंतर अमर आलाय विपुल पुन्हा एकदा आपल्या गावात आणि विपुलचा मित्र परिवार आलाय. हे मित्र परिवार संध्याकाळच्या गप्पांचे मित्र परिवार आहेत. हो हो हो, सफल झाल्यानंतर चेंडू हवेमध्ये आहे आणि विकेट, विकेट मिळवतोय. अजून एक विकेट. 54 धावांचा प्रेशराईज आकडा चेस करताना दमकम झाली, कारण टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली. त्याच्यानंतर मिथिलेश पॅन्थर संघाचा खेळ थोडासा गडगडला मात्र या मेगा फायनल इव्हेंटमध्ये. मात्र कौतुक करेन रेड डेव्हिल संघाचा कॅप्टन निलेश मात्र याला देखील लीड करताना चांगली गोलंदाजी आणि निलेश मडवीचा तो झेल. आणि पहिल्या इनिंगमध्ये मिस्टर निशांत म्हात्रेचा तो फलंदाजीचा एफेक्ट आणि पहिलं षटक हाताळलं, त्याचा उल्लेख अमरने देखील केला. काय आत्मविश्वास आलाय, स्वतःमध्ये बोलणं जरुरी आहे क्रिकेटमध्ये. नवीन बॅटर आलाय, नवीन बॅटर मंदार, मिस्टर मंदार भोईर. रोनित गोलंदाजी एंडकडे धावतोय. हो हो, सफल झाल्यानंतर अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. सामन्याचं पारड, सामन्यावर वर्चस्व रेड डेव्हिल्स या संघाचं. मला वाटतं आयोजन कमिटी आहे आणि आयोजन कमिटीने अमर घेतलेली मेहनत या स्पर्धेकरता आणि आज मेहनतीचं फळ देखील त्यांना मिळणार आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये समाधान असेल, आनंद असेल, एक चांगल्या भावना असतील. हो, सफल झाल्यानंतर हा फटका येतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेनं स्ट्राईक रोटेशन होतंय, स्ट्राईक रोटेट होतंय. आणि आता मात्र धावसंख्या स्कोर कार्डवर 24 या आकड्यावर 24 धावांचा धावफलक. मयूरचं कौतुक करेन. एक बॉल बाकी आहे का? लास्ट डिलिव्हरी गो, बरोबर ना मला, लास्ट डिलिव्हरी गो. मयूरचं कौतुक करेन. मयूर गुणलेखक आहे अमर. मात्र मयूर प्रत्येक डगआउटमध्ये पाणी पोचवण्याचं काम त्याने केलं या स्पर्धेच्या दरम्यान. प्रत्येक घटकाने, प्रत्येक सहकार्याने खूप चांगली मेहनत घेतली आणि स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये पोहोचत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद आणि समाधान आहे. अजून एक डॉट बॉल. बॅटचा एज लागलाय की काय यष्ट्यांच्या मागे. अजून एक झेल निलेश मडवी यांचा देखील. आणि आमचा रायझिंग स्टार मिथिलेश जातोय डगआउटच्या दिशेने. अजून एक विकेट. जस करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीगची स्पर्धा मित्रांनो आपण पाहिली. मात्र येत्या 13, 14 आणि 15 मार्च रोजी याच मैदानावर वैकुंठवासी गणपती तांडेल मैदानावर आमदार चषक ही स्पर्धा रंगणार आहे. दमदार आमदार, बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नावाने नाव लिखित झालेली स्पर्धा. 3 दिवसीय क्रिकेट प्रतियोगिता बेलापूर मतदारसंघापुरता मर्यादित आहे. 24 संघांचा सहभाग. प्रथम पारितोषिक 2.5 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 1.5 लाख रुपये, तृतीय पारितोषिक 75,000 रुपये आणि चमचमात्या ट्रॉफीज. मुख्य आयोजक आहेत आमदार चषकाच्या मंदाताई म्हात्रे मॅडम यांचं मार्गदर्शन आहे. मात्र पुण्यनाथजी तांडेल असतील, जयवंतदादा तांडेल असतील, अश्विन पाटील असेल आणि आमची सर्व समालोचक टीम असेल, अमर असेल, नितेश असेल, मी असेल, दशरथ नाना असतील, प्रतीक असेल, बिपिन असेल, आमची गुणलेखकांची टीम असेल, सर्वच आम्ही आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहोत. या ठिकाणी ती स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. विनोद भोईर आलाय गोलंदाजी एंडकडे. कतिवार स्वार झालाय गोलंदाज आणि खऱ्या अर्थाने आपण पाहताय विनोदचा सराव. आणि आता मात्र सामन्याचं चित्र, सामन्याचं पारड रेड डेव्हिल संघाच्या बाजूने झुकतोय. अमर
पारितोषिक ठेवलाय षटकारासाठी 1000 मात्र इथं मंदारची खेळी संपुष्टात आली आहे. कुठेतरी अनिल तांडेल यांच्या माध्यमातून षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अनाऊन्स केलं होतं, मात्र विकेट गेली आहे. नितेशला उतरवा. जयदीप चाललाय मात्र आता. चला आता मात्र या स्पर्धेची समाप्ती होताना बघायला मिळते. कुठेतरी 3 दिवस ज्या स्पर्धेने आपल्या सर्वांचं मनोरंजन केलं, कुठेतरी मनमोहन घेतली, त्या स्पर्धेचा मात्र आता इथं समाप्ती होताना बघायला मिळते. कुठेतरी औपचारिकता बाकी आहे. 4 चेंडू आणि 30 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण बघतोय जयदीप, बॉलिंग ट्रॅकवर विनोद भोईर. अजून एक विकेट मिळवेल का? आणि जयदीपला देखील सुवर्ण संधी आहे. षटकारासाठी 1000 रुपये दीपेश याच्या माध्यमातून. चला दीपेश कडून 1000 रुपये आहेत. 1000 रुपयाची कमाई होऊ शकते. तसेच शेखरदादा तांडेल यांच्या माध्यमातून 2000 आहेत. कमाई होऊ शकते. एक षटकार जयदीप आणि प्रयत्न केला गेलाय पण चेंडू बिहाइंड द विकेट जातोय. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. चला आता उर्वरित चेंडू शेष असतील फक्त आणि फक्त 3. चला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या घटकांनी या स्पर्धेला सहभाग नोंदवला आहे, ज्या ज्या घटकांनी या स्पर्धेला मदत केली आहे, त्या सर्व घटकांचा आपण आभार मानूया. कुठेतरी दर्जेदार स्पर्धा आता मात्र संपन्न होताना बघायला मिळते. कुठेतरी करावे गावच्या क्रिकेटमध्ये यांचं योगदान खूप मोठे. KCCL 2026 पर्व कुठेतरी अंतिम टप्प्यात, अंतिमच्या क्षणात आहे आणि या 18व्या पर्वामध्ये KCCL 2026 ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी रेड डेव्हिल टीम सज्ज होताना बघायला मिळते. कुठेतरी पुढे पाऊल उचलताना बघायला मिळतीये. असेल नसेल कोणी तुझं मित्रा, असेल नसेल कोणी तुझं, तू सतत पंखामध्ये भरारी ठेव. बदलतील दिवस हेही तुझे, तू फक्त आणि फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. आणि विश्वास ठेवलाय रेड डेव्हिल्स टीमने आपल्या स्वतःवरती. आणि या KCCL 2026 पर्वामध्ये पर्व 18 मध्ये कुठेतरी बाजी मारली आहे आणि आपल्या संघाला कुठेतरी या अंतिमच्या लढतीत ज्या ज्या खेळाडूंनी योगदान दिलं आणि ज्या स्पर्धेत ज्या ज्या खेळाडूंनी रेड डेव्हिल्स टीम कडून खेळत असताना भरीव कामगिरी केली त्यांना देऊया आपण, त्यांचं करूया अभिनंदन. आणि सर्व ज्या ज्या संघांनी, ज्या ज्या खेळाडूंनी, ज्या ज्या घटकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. यस राकेश. येस अमर, चांगली काव्यरचना आपण देखील सादर केली. एक चांगलं योगदान ॲज अ कॉमेंटेटर म्हणून, समालोचन सूत्रसंचालन म्हणून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जो लेखाजोखा मांडला ना मित्रांनो, हारलो तरी चालेल पण पुन्हा हाच खेळ खेळायचा आहे. या खेळानं आपलं जीवनमान बदलून टाकलेलं आहे.